व सर्वांचं ऑनलाईन एज्युकेशन 2020-21 मध्ये स्वागत. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हाऊ टू कॅल्क्युलेट मीन, मीडियन आणि मोड या गोष्टी पाहिलेल्या होत्या, बरोबर. आता आपल्याला पाहायचं आहे पुढचा जो पार्ट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा. त्यामध्ये हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि पाय डायग्राम. आता हिस्टोग्राम आपण सुरुवातीला पाहणार, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि लास्ट पाय डायग्राम. आता यामध्ये आपण पाहिजे आहे पिक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा. But the mean, median or mode of a numerical data or analysis of the data is useful to draw some useful inferences. We know that tabulation is one of the method of representing numerical data in brief. But a table does not quickly reveal some aspect of the data. A common man is interested in the important aspect of data. For example, annual budget information about a game, etc. Let us think of another way, data representation for purpose. आता यामध्ये पहा, आपण टॅब्युलेशन फॉर्म मध्ये असं तर लगेच लक्षात येत नाही की त्यामधला मीन काढल्याशिवाय, पण ग्राफ मध्ये आपल्याला लक्षात येतं. ग्राफ तुम्ही क्रिकेटची मॅच वगैरे पाहत असाल बघा, रन रेट आणि ओव्हर्स दिलेले असतात, मग कसं ते वाढत जातो ग्राफ, तर ते लगेच आपल्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरून आपल्याला लगेच लक्षात येतं. पण हा टॅब्युलेशन फॉर्म मध्ये असं लगेच लक्षात येत नाही. त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, ते जो टॅब्युलेशन फॉर्म आहे तो फॉर्म पेक्षा पिक्चरल जो आहे रिप्रेझेंटेशन त्यामध्ये लवकर लक्षात येईल. आता बघा, आपण बजेट जे असतं इंडियाचं, आता रुपया कसा येतो आणि कसा, हाऊ रुपीज कम्स, डिबेट अँड अदर लायबिलिटीज, कॉर्पोरेट टॅक्स, इन्कम टॅक्स, कस्टम टॅक्स, त्यानंतर बघा non-tax revenue, non-debit capital received, service tax and other taxes, union excise duties. हा रुपया या पद्धतीने येतो, या टॅक्सेस रुपये तो जाता. हाऊ रुपीज गॉन, सेंट्रल स्पॉन्सर्ड प्लॅन. आता हा जो पार्ट आहे तो आपल्या सेंट्रल स्पॉन्सर्ड प्लॅन आहे. त्यानंतर सेंट्रल प्लॅन आहे हा. इंटरेस्ट पेमेंट म्हणजे जे गव्हर्नमेंट कर्ज घेतलंय त्याच्यावरचा इंटरेस्ट. डिफेन्स सर्व म्हणजे संरक्षणावरती हा खर्च होतो. नॉन प्लॅन असिस्टन्स म्हणजे अचानक असणार, नॉन प्लॅन मध्ये असणार, समजा अचानक वादळ आलं, नैसर्गिक आपत्ती त्यासाठी जाऊन. त्यानंतर प्लॅन असिस्टन्स आणि स्टेट शेअर ऑफ द टॅक्सेस अँड ड्युटीज, जे राज्याला द्यावे लागणार आहेत ते जे टॅक्सेस आहेत ते या पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करतात. आणि अदर एक्सपेन्सेस, इतर, या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं लगेच बाबा यामध्ये काय रुपया आला कसा आणि गेला कसा. आता या बाजूला हिस्टोग्राम वगैरे प्लेयर आणि त्यांच्या रन्स वगैरे दिलेले आहेत. हे आपल्याला माहित आहे. समजा हा 1 नंबरचा असेल, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर आणि 10 नंबरचा प्लेयर असेल. प्रत्येकाने काढलेले 10 आहे. ते या लगेच आपल्याला कोणी जास्त काढेल लगेच सांगतात, ज्याचा बार मोठा तो जास्त 10 काढले, सर्वात कमी असणार आहे त्याचा हिस्टोग्राम तो सर्वात कमी, म्हणजे आपल्या या ठिकाणी लगेच रिप्रेझेंट होईल, म्हणजे लक्षात येईल हे सगळं. तर आता आपल्या यातला पहिला जो पार्ट आहे तो पाहिजे यातला प्रेझेंटेशन ऑफ डाटा. Pictorial and graphical representation are attractive method of the data interpretation. The tree chart below shows the different method of the data interpretation. आता यामध्ये डाटा प्रेझेंटेशन मध्ये पहिला जो पार्ट आहे तो टॅब्युलेशनचा. आता टॅब्युलेशन मध्ये ग्रुपड, फ्रिक्वेन्सी, अनग्रुपड आणि ग्रुपड. ओके, ही टॅब्युलेशन मध्ये. ना पिक्चरल रिप्रेझेंटेशन मध्ये काय येते बघा, यामध्ये 2 प्रकार आहेत परत, बार डायग्राम आणि पाय डायग्राम. ओके, आता बार डायग्राम मध्ये परत सिंपल बार डायग्राम, जॉईंट बार डायग्राम, डिवायडेड बार डायग्राम आणि पर्सेंटेज, हे आपण सर्व पाहिलेत नव्हेला. सिंपल म्हणजे या पद्धतीने बार डायग्राम येईल. जॉईंट म्हणलं का या जोडून असणारे येतील अशा पद्धतीने, ही जॉईंट बार डायग्राम. डिवाइड म्हणजे या पद्धतीने येईल, म्हणजे हा अशा या पद्धतीने. आणि पर्सेंटेज म्हणजे हा 100चा एक बार येईल, त्यामध्ये पर्सेंटेज येतील. समजा या ठिकाणी असतील असं, समजा 25%,
50% आणि इथं 20%. या बाजूने पर्सेंटेज बार डायग्राम. ही झालं यातलं आपल्याला कायच घ्यायचं. आता यामधला आपल्याला पाय डायग्राम एक शिकायचा आहे. हा पार्ट जो आहे तो शिकायचा आहे. आणि ग्राफिकल मध्ये लाईन डायग्राम आपल्याला पाहिलं आहे, पण याच्यामध्ये पाहिलं आहे सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये. या पद्धतीने ग्राफ आपण काढलेला होता लाईन डायग्रामचा. हे पॉइंट घेऊन असे ओके या पद्धतीने लाईन काढलेले होते. ही लाईन डायग्राम आहे, तो आपलं झालेला आहे. त्यानंतर हिस्टोग्राम हा जो भाग आहे तो हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ह्या तीन भाग आता आपल्याला शिकायचे आहेत. अतिशय सोपा पार्ट आहे. हे तीन पार्ट आपल्या यामधल्या शिकायचे आहेत. बाकी आधी झाले पाय डायग्राम, त्यानंतर हिस्टोग्राम आणि शेवटचा आहे तो पॉलिगॉन. ओके फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हा भाग पार्ट आपल्याला शिकायचा आहे. तर आपण आता पहिला पार्ट घेणार आहोत हिस्टोग्राम. बघा हिस्टोग्राम मध्ये काय करायचं ते काय करायचं आहे. स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल टू नो अबाउट द हिस्टोग्राम अँड हाऊ टू ड्रॉ इट. मेथड ऑफ ड्रॉइंग अ हिस्टोग्राम. पहिलं काय करावं. इफ अ गिवन क्लास आर नॉट कंटिन्युअस मेक देम कंटिन्युअस. सच क्लास आर कॉल्ड एक्सटेंडेड क्लास इंटरवल्स. आता जे कंटिन्युअस नसतील ते कंटिन्युअस क्लास करून घ्यायचं. दुसरा मुद्दा शो द क्लासेस ऑन द एक्स ॲक्सिस विथ प्रॉपर स्केल. प्रॉपर स्केल घेऊन ते क्लासेस जे आहेत ते कुठं आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहेत तर एक्स ॲक्सिस वरती. शो द फ्रिक्वेन्सी ऑफ द वाय ॲक्सिस विथ प्रॉपर स्केल. वाय ॲक्सिस वरती फ्रिक्वेन्सी घ्यायची आपल्याला. टेकिंग each class as base, draw the rectangle with height proportional to the frequency. जिथं जी फ्रिक्वेन्सी असेल तिथून आपल्याला रेक्टँगल काढायचं आहे. ओके आता बघा तो जो त्यातला पार्ट प्रॅक्टिस सेट 6.4. ड्रॉ a histogram of the following data. हा जो डाटा दिला हाईट ऑफ स्टुडंट इन सेंटीमीटर, नंबर ऑफ स्टुडंट. आता हे क्लास बघा 135 to 40 सेंटीमीटर हाईट असणारे स्टुडंट 4 आहेत. 40 to 145 हाईट असणारे स्टुडंट 12 आहेत. 145 to 150 हाईट असणारे स्टुडंट 16 आहेत. आणि 150 to 155 स्टुडंट किती आहेत 8 स्टुडंट्स आहेत. आता हे जे आहे ते कशावरती घ्यायचे आपल्याला एक्स ॲक्सिस वरती घ्यायचे. क्लास जे आहे ते एक्स ॲक्सिस आणि फ्रिक्वेन्सी कुठे घ्यायचे वाय ॲक्सिस वरती घ्यायचे. म्हणजे इथं मॅक्झिमम किती 8 आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर इक्वल टू तुम्ही 2 घेऊ शकता. स्केल फार महत्वाचा आहे. आणि ह्यामधला डिफरन्स बघायचं किती आहे 140 मायनस 135 5 आहे. म्हणजे या ठिकाणी वाय एक्स ॲक्सिस वरती स्केल घेऊ शकता 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 सेंटीमीटर हाईट ऑफ स्टुडंट. ओके आता बघा या पद्धतीने आपल्या आता नोट महत्व ऑन द एक्स ॲक्सिस द मार्क हा जो आहे याला क्रिक मार्क म्हणायचं. इज कॉल्ड द क्रिक मार्क and it is shown between the origin and the first class. It means there is no observation up to the first class. The mark can be used y-axis also if needed, and this enable use to draw graph of optimism of size. म्हणजे आपल्याला समजा मोठी संख्या असेल तर आधीचे आपला क्लास घेणार 135 आधीची घ्यायची गरज नाही. 5च्या फरकाने घेतला आपण 0 सुरू केलं तर आपल्या ग्राफ मध्ये बसणार नाही. म्हणून त्याच्या आधी काय करायचं फक्त अशा पद्धतीने क्रिक मार्क द्यायचा. याचा अर्थ इथं 1 ते 134 पर्यंत सर्व यामध्ये इन्क्लूड झाले हे लक्षात ठेवा. त्यानुसार ते आपल्याला घ्यायचं आहे. ओके आता बघा याचे बार डायग्राम कसे येईल काय झाले पाहिजे. आपण याच्यावरती स्केल किती घेतलाय 1 एक्स ॲक्सिस वरती बघा 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 2 स्टुडंट्स घेतलेत. 1 बॉक्स म्हणजे तोच. आणि या ठिकाणी 6 8 10 12 14 16 18 आणि 20 हा जो असणार तो वाय ॲक्सिस असेल या बाजूला आणि ह्या बाजूला कुठला ॲक्सिस असणार आहे एक्स ॲक्सिस असणार. ओके स्केल फार महत्वाचं आहे. स्केल लिहिणं फार महत्वाचं आहे. आता यामध्ये क्रिक मार्क द्यायचा. याला काय म्हणायचं क्रिक मार्क 1 to 134 इथपर्यंत आलं. इथून पुढे मग 1 हे पुढचे ऑब्झर्वेशन सुरू झाले. आता या ठिकाणी पाहायचं आहे फ्रिक्वेन्सी किती आहे याची 4 आहे. म्हणून काय करायचं पाहिजे या ठिकाणून 4 कुठे पाहिजे आणि इथं हा या पद्धतीने रेक्टँगल काढायचा आहे. ओके आता त्यानंतर 140 to 145 किती आहे 12 आहे. मग इथं 12 कुठे बघायचं या ठिकाणी म्हणजे इथं हे इथं येईल. इथं म्हणजे हा रेक्टँगल या ठिकाणी येईल असं या पद्धतीने. ओके हा जो आहे तो रेक्टँगल येईल. त्यानंतर पुढचे बघा 145 to 150 हा किती आहे 60 आहे. म्हणून काय करायचं इथं
60 पर्यंत घ्यायचा आणि या बाजूला हा बार काढायचा असं आहे. म्हणजे थोडक्यात हा रेक्टँगल काढायचा आहे. त्यानंतर 150 to 155 8 आहे म्हणून 8 पासून इथं रेक्टँगल काढा. झाला हा हिस्टोग्राम. ओके, ही या पद्धतीने आपल्याकडे 3 मार्काला विचारला जातो याच्यावरती प्रश्न. अतिशय सोपा आहे. फक्त काम काय करायचं आपल्याला, स्केल महत्वाचं आहे. स्केल आणि क्लास कंटिन्युअस नसतील तर ते कंटिन्युअस करून घ्यायचे आहे. तिथे क्लास कंटिन्युअस आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके, यामध्ये अवघड असं काहीच नाही. बघा याच्या पुढचं पार्ट कसं आहे, आपण साध्या ग्राफ पेपरवरती काढतोय हा. ओके, बघा एक्स आणि वाय ऍक्सिस, स्केल आहे एक्स ऍक्सिस इक्वल एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर हाईट, 1 ऍक्सिस इक्वल 1 सेंटीमीटर, वाय ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर 2 स्टुडंट आहेत. ओके, हे स्केल आहे. थोडंसं खालीवर झाला गडबड, थोडंसं याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. बाई या पद्धतीने ग्राफ येतील. ठीक आहे, तो थोडासा मिसमॅच झालेला आहे. त्यानंतरचं एक्झाम्पल पहा. द टेबल बिलो shows the yield of jawar per acre. Show the data by histogram. काय बाय yield per acre क्विंटल क्लास 2 to 3 क्विंटल, 4 to 5 क्विंटल, 6 to 7, 8 to 9, 10 to 11. आणि नंबर ऑफ फार्मर्स किती आहे, 30, 50, 55, 40, 20. पण या ठिकाणी क्लास कंटिन्युअस नाही. 2 to 3 तर 4 ने सुरुवात झाली. फक्त काय करायचं, याच्यातून 0.5 मायनस करायचं म्हणजे 1.5 आणि यामध्ये 0.5 प्लस करा म्हणजे 3.5. या ठिकाणी प्लस मायनस केलं का 3.5 टू 5.5, 5.5 टू 7.5, 7.5 टू 9.5, 9.5 टू 11.5. हे क्लास कंटिन्युअस आपण करून घेतलेले आहेत. ओके, फ्रिक्वेन्सी आहेत. आता स्केल कशा पद्धतीने देतो, या पद्धतीने तर डायग्राम त्याचे हिस्टोग्राम येईल. पहिलं फ्रिक्वेन्सी 1.5 टू 2.5, 3.5 किती आहे 30. हे बघा इथं 30 आहे. 30चा हा जो बार आहे तो या ठिकाणी येईल. ओके, त्यानंतर 3.5 टू 5.5 किती 50 आहे. बघा या ठिकाणी 50 इथून घेतलेला आहे. तो हा जो आहे तो रेक्टँगल किती काढायचा या ठिकाणी. ओके, त्यानंतर 3.5 आणि 7.5 क्लास आहेत तर त्याचं फ्रिक्वेन्सी आहे 55. इथं पाहिजे 55 आहे. या पद्धतीने आपल्याला हे काढता. ओके, त्यानंतर 7.5 टू 9.5 किती 40 आहे. या बाजूला 40 पाहिजे कुठे इथून आणि या ठिकाणून या पद्धतीने असा रेक्टँगल काढायचा आहे. ओके, त्यानंतर 9.5 टू 11.5 फ्रिक्वेन्सी 20 आहे. या ठिकाणी हा रेक्टँगल. महत्वाचं म्हणजे स्केल चुकायचं नाही. स्केल साधारण ह्या वाय एक्स ऍक्सिस वरती या क्लास मधला डिफरन्स घ्यायचा आहे. म्हणजे किती आहे 5 फार्मर्स बघा 1 क्विंटल येईल. या दोघांमधला डिफरन्स किती येते बघा 1 क्विंटल घेणं 1 सेंटीमीटर. इथं 1 क्विंटल घेतलेला आहे. हा 1 1 2 म्हणजे ह्या दोघांमधला डिफरन्स 2 आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 क्विंटल घेतलेला आहे. आणि इथं किती घेतलेला आहे 5 फार्मर्स घेतले. 1 सेंटीमीटर इक्वल टू 5, 10, 15, 20. ही फार महत्वाचं आहे. आणि हे लेबलिंग करायचं आहे परीक्षेमध्ये. नंबर ऑफ फार्मर्स, yield पर एकर क्विंटल या पद्धतीने एक्स ऍक्सिस वरती. आणि स्केल अतिशय महत्वाचा आहे. स्केल जर नाही लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत, लक्षात ठेवा. स्केल महत्वाचा आहे. स्केल चुकला असेल तर ग्राफ चुकतो. Then next example आपण पाहत आता. In the following table, the investment made by 210 families is shown present in the form of histogram. बघा investment in thousands, and number of investors आहे तिथं.
नंबर ऑफ फार्मर्स, नंबर ऑफ फॅमिलीज आहे. थर्ड आहे जो आहे तो इथं या ठिकाणी नंबर ऑफ फॅमिलीज. ओके, फार्मर्सचे नंबर ऑफ फॅमिलीज. आता इथं क्लास कंटिन्यू 10 to 15, 15 to 20, 20 to 25, 25 to 30, 30 to 35. इथं याची फ्रिक्वेन्सी 30 आहे. आता मॅक्झिमम किती आहे पाहिजे या ठिकाणी 60 आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर इक्वल टू आपण 5 घेऊ शकतो. 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 एक्स एक्स वरती गेलं आणि इथे कितीचा डिफरन्स आहे 5 चा, तिथे घेऊ शकतो. बघा स्केल ऑन एक्स एक्सिस 1 बिग बॉक्स म्हणजे हा बॉक्स लक्षात ठेवा किती आहे 5000 रुपीज आणि 1 वाय ऍक्सिस 1 बिग बॉक्स इक्वल टू 5 म्हणजे 1 सेंटीमीटर, बिग बॉक्स म्हणजे 1 सेंटीमीटर, 5 फॅमिलीज घ्यायच्या. तर बघा 10 to 15, 10 to 15 ही क्लास आहे, त्याची फ्रिक्वेन्सी 30 आहे. या ठिकाणी हा रेक्टँगल काढायचा आहे. ओके, या पद्धतीने. त्यानंतर 15 to 20 की 50 आहे, म्हणजे या ठिकाणी हा 50 चा येईल. ओके, त्यानंतर 20 to 25 60 आहे, म्हणजे 60 इथं कुठं पाहिजे या ठिकाणी 60 आणि इथं हा जो आहे तो 20 to 25 येईल. हा ग्राफ या पद्धतीने येईल. ओके, त्यानंतर 25 to 30 55 आहे, म्हणजे हा येईल. ओके, आणि लास्ट 30 to 35 जो आहे तो फ्रिक्वेन्सी 15 आहे, तर फ्रिक्वेन्सी 15 पाहायची या ठिकाणी. नंबर ऑफ फॅमिली किती आहेत 35. ओके, या पद्धतीने आपल्याला हा ग्राफ ड्रॉ करता येईल. यामध्ये अवघड असं काही नाही, महत्वाचं स्केल लिहिता आलं. या एक्स आणि वाय ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती काय बघायचे, एक्स ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी घ्यायची, सॉरी क्लास घ्यायचे, आणि वाय ऍक्सिस वरती काय घ्यायचे फ्रिक्वेन्सी, हे लक्षात ठेवा फक्त. आणि हे क्लास कुठे घ्यायचे एक्स ऍक्सिस वरती घ्यायचे. ओके, अवघड असं यामध्ये काय नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे time allotted for the preparation of examination by some student is shown in the table. Draw a histogram to show the information. आता टाइम बघा दिला या ठिकाणी, टाइम इन मिनिट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स 60 ते 80 मिनिट, म्हणजे 60 to 80 मिनिट्स तयार करण्यासाठी किती प्रिपरेशन 14 स्टुडंट आहे. 80 to 100 28, 100 to 120 24, 120 to 140 22 आणि 140 to 160 16. आता इथे क्लास कंटिन्युअस आहेत का बघायचं, तर क्लास कंटिन्युअस आहेत, म्हणजे आपल्याला हे जे कुठे घ्यायचे आहेत एक्स ऍक्सिस वरती आणि हे वाय ऍक्सिस वरती घ्यायचे, त्या पद्धतीने स्केल घेता आलं पाहिजे आपल्याला. बघा काय घेतलंय, 1 एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिनिट्स आणि वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर म्हणा, 1 सेंटीमीटर इक्वल टू 2 स्टुडंट घेतलेले आहेत. ओके, आता 60 to 80 हा क्रिक मार्क दिलेला आहे, म्हणजे आधीचे इथं आले. 60 to 80 किती स्टुडंट आहेत 40, म्हणून हा आहे, हा जो आहे तो येईल इथं, हा बार डायग्राम हिस्टोग्राम या ठिकाणी येईल. ओके, 80 to 100 किती आहेत बघा इथं 20 आहेत, 80 to 100 20 आहेत. त्यानंतर 100 to 120, 100 to 120 24 स्टुडंट आहेत इथं पाहिजे, 24 स्टुडंट आहेत इथं या ठिकाणी 24 आहे. ओके, त्यानंतर पुढचं जे बघा 120 to 140 22 येईल. ओके, आणि 140 to 160 16 आहेत. या पद्धतीने हा हिस्टोग्राम कम्प्लीट होईल. ओके, एक मिनिट. ओके, नेक्स्ट आता आपल्याला पाहिजे पुढचं. आता यामध्ये बघा आपलं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचं काय करायचंय,
अतिशय सोपा पार्ट आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असेल तर याचे क्लास मार्क काढायचे, म्हणजे मिड पॉइंट काढायचे या याचे. हा याचा मिड पॉइंट इथे येईल, इथं याचा मिड पॉइंट इथे येईल. पुढचा जो पार्ट ते सांगतो मी तुम्हाला, याचा मिड पॉइंट या ठिकाणी येईल आणि याच्या पुढचा एक क्लास घ्यायचा आहे, म्हणजे हा इथे याचा मिड पॉइंट येईल आणि याचा कुठेतरी या ठिकाणी येईल. तर हे तुम्ही जर जोडले असे पट्टीनं स्केलने जोडले का हा झाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम. हा झाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, म्हणजे पट्टीने जोडायचे ते स्ट्रेट लाईन मध्ये. हा होईल फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ओके, याचा पुढचा पार्ट आहे तो ते आपण पाहूत आता. म्हणजे काय करायचं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये तुम्हाला, तर मी त्याचे मिड पॉइंट काढायचे आणि ते जॉईन करायचे. ओके, a frequency polygon. The information in frequency table can be represented in the various way. We have studied the histogram. A frequency polygon, another way of presentation. Let us study the method of drawing frequency polygon with the help of histogram आणि without the help of histogram. मी तुम्हाला आधी सांगितलं with the help of histogram, आता जी सांगितलं ती मेथड आहे. आता आपल्याला पाहिजे आहे draw a frequency polygon with the help of histogram. Mark midpoint of the upper side each rectangle in the histogram. Midpoint आपण जे indicate केले त्या पद्धतीने. त्यानंतर assume that the rectangle of zero height exists preceding the first class and mark it midpoint, and similarly assume a rectangle succeeding the last rectangle, mark its midpoint. म्हणजे शेवटचा आणि पहिला क्लास आहे त्याचा जो मिडपॉइंट आहे तो 0 आला पाहिजे, त्याच्यावरती 0 वरती आला पाहिजे, म्हणजे एक्स ऍक्सिस वरती तो पॉइंट आला पाहिजे. Join all the midpoints in order by line segment. Line segment ने जोडायचे, स्केल ने जोडायचे. And the closed figure is obtained a frequency polygon. The closed figure so obtained is a frequency polygon. या ठिकाणी बघा draw histogram representing information दिलेले, NAV दिलेले आहे 8 to 9, 9 to 11, 12 to 13, 14 to 15, 16 to 7. या ठिकाणी क्लास कंटिन्युअस नाही, ते क्लास कंटिन्युअस करून घ्यायचे. ते किती यातून 0.5 मायनस करायचं, यामध्ये 0.5 प्लस करायचं, म्हणजे 7.5 येईल आणि इथं 9.5 इथं क्लास दिलेत कंटिन्युअस करून. ओके, हे पहा, हे त्यानंतर 9.5 to 11.5 इथं पहा, 11.5 to 13.5 हा क्लास कंटिन्युअस. त्यानंतर 13.5 to 15.5 आणि 15.5 to 17.5 हे क्लास कंटिन्यू झाले. आता हा त्याच्याप्रमाणे आपण हिस्टोग्राम काढलेला आहे. इथं आता काय करायचं पहा, याच्या आधीचा एक क्लास घ्यायचा आहे, म्हणजे इथं हा एक याचा मिड पॉइंट साधारण इथं आला, समजा याचा मिड पॉइंट मध्ये काय येणार आहे बघा, याची ऍडिशन करा, किती येणार आहे इथं 21 येईल, म्हणजे इथं किती येणार आहे 10.5 हा मिड पॉइंट येईल याचा. या ठिकाणी या पद्धतीने मिड पॉइंट येतील आणि याचा या ठिकाणी, आणि हे स्केलने आपल्याला जॉईन केलं की काय मिळेल फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ही क्लोज डायग्राम आहे, ते काय होईल फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हे जे आहे ते आपला या ठिकाणी बघा या साईडला दिलेले आहे. तर हे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अतिशय सोपं पार्ट आहे. फक्त मिड पॉइंट काढायचे विथ द हेल्प ऑन, विदाउट हेल्प ऑफ द हिस्टोग्राम, ह्या गोष्टी आहेत. पण आपण आज इथंच थांबूत, राहिलेला पार्ट आहे तो नंतरच्या आपण तासाला घेऊत. ओके.